द्रौपदीच्या एका हाकेवर धावून येणारा कृष्ण आणि प्रल्हादासाठी लोखंडी खांब फोडून प्रगट होणारा नृसिंह, हे सगळं आपण फक्त ऐकलंय. पण आज आजूबाजूला इतका अन्याय होतोय, तरीही आकाश शांत का आहे? देवाने खरंच या जगाकडे पाठ फिरवली आहे का, की आपणच त्याला बघायला विसरलोय? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आजची गोष्ट तशीच फारच इंटरेस्टिंग होणार आहे, पण त्याआधी आमच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, रोहन नावाचा मुलगा खिडकीमध्ये एकटा बसलेला असतो. तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार सुरू होतात की लहानपणी आजीकडून गोष्टी ऐकायचो, प्रल्हादासाठी खांबातून देव प्रगटला, द्रौपदीसाठी धावून आला, पण आज इतका अन्याय होतोय, तरीही आकाश शांत आहे. ना सुदर्शन चक्र येते, ना बासरी वाजते. देव खरंच आहे की पुराणांमधल्या त्या फक्त सुरस कथा होत्या? त्यावेळी रोहन हा विचार करत करत एका जुन्या शांत मंदिरात येतो. तिथे एक साधू बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होते. तेव्हा रोहन त्या साधूसोबत संवाद साधतो. तेव्हा रोहन हताश होऊन बोलतो, बाबा, पुराणात देव पावला पावलावर भेटायचा, आता का नाही भेटत? त्याचं वास्तव संपलं का? आजोबा स्मिता हास्य करते. बाळा, एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझा मोबाईल रेंजमध्ये नसेल तर कोणाचा दोष असतो? टॉवरचा की तुझ्या फोनचा? अर्थात फोन जिथे आहे तिथल्या जागेचा किंवा नेटवर्कचा. आजोबा यावर म्हणतात, अगदी बरोबर. सत्ययुगात आणि त्रेतायुगात माणसाचं मन म्हणजे एक हायस्पीड रिसिव्हर होतं. त्यांची फ्रिक्वेन्सी इतकी शुद्ध होती की देवाची सूक्ष्म लहरी त्यांना सहज पकडता यायची. म्हणून देव त्यांच्याशी बोलायचा असं वाटायचं. आज कलियुगात काय झालंय? स्वार्थ, क्रोध आणि गोंगाट यांचा इतका नॉईस वाढलाय की देवाची तीच फ्रिक्वेन्सी अजूनही चालू आहे, पण आपलं मन आउट ऑफ कव्हरेज एरिया झालंय. आजोबा रोहनला मंदिराबाहेरचं एक दृश्य दाखवतात आणि म्हणतात, तुला देव शस्त्रात किंवा आकाशात बघायचा आहे, म्हणून तर तुला दिसत नाही. अरे, पुराणात देव अवतार घेऊन यायचा, कारण तेव्हा असुरांचा नाश करायचा होता. आज असुर बाहेर नाहीत, ते माणसाच्या मनात आहेत. म्हणून देवाने सुद्धा आपली स्ट्रॅटेजी बदलली आहे. रोहन म्हणतो, म्हणजे? आजोबा रोहनला समजावून सांगतात, अरे रोहन बाळा, आज देव मूर्ती बनून येत नाही, तो माणुसकी बनून येतो. मगाशी त्या माणसाने त्या पिल्लाला वाचवलं, तिथे तुला नृसिंह नाही दिसला? त्या डॉक्टरांमध्ये तुला संजीवनी आणणारा हनुमान नाही दिसला? साधू महाराजांनी हे सर्व गोष्टी त्याला समजावून सांगितल्यानंतर रोहनचा चेहरा उजळतो. रोहन ठाम आवाजात म्हणतो, देवाने वास्तव सोडलेलं नाही, त्याने फक्त पत्ता बदलला आहे. पूर्वी तो मंदिरात सापडायचा, आता तो कर्मात सापडतो. प्रश्न हा नाही की देव का दिसत नाही, प्रश्न हा आहे की आपण त्याला बघायला तयार आहोत का? मंडळी, देव आकाशातून पडणाऱ्या पावसात नाही, तर त्या पावसात कोणाला तरी आसरा देणाऱ्या हातांमध्ये आहे. चमत्काराची वाट बघू नका, स्वतःच कोणासाठी तरी चमत्कार बना, कारण जिथे माणुसकी जिवंत आहे तिथेच देव आहे. तुम्हाला देव कुठे दिसतो, मंदिरात की मदतीच्या हातात? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःतल्या देवाला जपा.